Hello student, in today's lecture we are going to start our next chapter, amines. Okay, so amines is the nitrogen containing organic compounds having basic character. Okay, so amine काय आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. आता मी सपोज एक्झाम्पल घेते CH3NH2. हे काय आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. म्हणजे आपण असं म्हणू, आपण डेफिनेशन अशी केली अमाइन्सची. अमाइन्स आर दी नायट्रोजन कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हॅव्हिंग बेसिक कॅरेक्टर. ओके, म्हणजे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि त्याच्यामध्ये जर नायट्रोजन प्रेझेंट असेल तर त्याला आपण अमाइन्स असं म्हणतो. ओके, म्हणजे हे जे एक्झाम्पल घेतलेलं आहे CH3NH2 हे कशाचं एक्झाम्पल आहे, अमाइन्स आहे. ओके, म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बन आणि हायड्रोजन बॉन्ड कनेक्ट हवा आणि त्यामध्ये नायट्रोजन ॲटम प्रेझेंट हवा, तर त्याला काय म्हणता तुम्ही, अमाइन म्हणता. सपोज मी असं घेतलं NH2NH2. ओके, हे काय आहे, हायड्राझिन आहे, हायड्राझिन. तर हे अमाइन आहे का, नाही. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड, ते ऑर्गॅनिक कंपाऊंड नाही आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन बॉन्ड कनेक्ट नाही आहे. सो हे ऑर्गॅनिक कंपाऊंड होऊ शकत नाही. म्हणजे अमाइन आपण फक्त ह्यांनाच म्हणतो की अमाइन जे आहेत ते ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत आणि त्याच्यामध्ये नायट्रोजन ॲटम प्रेझेंट हवा आहे. त्या कंपाऊंडला आपण, म्हणजे त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला आपण काय म्हणतो, अमाइन्स असं म्हणतो. ठीक आहे. तर अमाइनचा जो रिच सोर्स आहे तो अमोनिया आहे. ओके, अमोनिया. आता मी काय केलं, अमोनियामधला 1 हायड्रोजन ॲटम रिप्लेस केला 1 अल्काइल ग्रुपने. सो काय मिळेल तुम्हाला, RNH2. ओके, तसंच मी काय केलं, अमोनियामधला 2 हायड्रोजन ॲटम रिप्लेस केले बाय 2 अल्काइल ग्रुपने. ओके, सो काय मिळेल तुम्हाला, RNH R हियर. ओके, तसंच मी काय केले, अमोनियामधले तिन्ही हायड्रोजन मी रिप्लेस केले. ओके, तिन्ही हायड्रोजन मी रिप्लेस केले कशाने, तर 3 अल्काइल ग्रुपने. ओके, सो तुम्हाला काय मिळेल इथे, RNR हियर R. ओके, म्हणजे हे जे कंपाऊंड्स आहेत ते काय आहेत, अमाइन्स आहेत. आपण ह्यांना काय म्हणणार आहोत, अमाइन्स असं म्हणणार आहोत. सो मी डेफिनेशन काय सांगितली अमाइन्सची, अमाइन्स आर दी नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड. बघा इथे नायट्रोजन प्रेझेंट आहे, नायट्रोजन कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड, म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये नायट्रोजन ॲटम प्रेझेंट हवा आहे, तर त्या कंपाऊंडला आपण अमाइन्स असं म्हणतो. मी आत्ताच तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, NH2NH2 हे अमाइन नाही आहे. ओके, हे काय नाही, अमाइन नाही आहे, कारण त्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन बॉन्ड कनेक्ट नाही आहे. ओके, सो हे अमाइन नाही आहे. तर अमाइन म्हणजे काय, डेफिनेशन अशी आहे, अमाइन्स आर नायट्रोजन कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हॅव्हिंग बेसिक कॅरेक्टर. आणि तो काय असेल तर बेस असेल, त्याचं कॅरेक्टर काय आहे, बेसिक कॅरेक्टर आहे. ओके, सो आपण नेक्स्ट बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. नेक्स्ट, classification of amines. So classification of amines are the 3 types. First one is the primary amine, second one is the secondary amine, and third one is the tertiary amine. Okay, so प्रायमरी अमाइन म्हणजे काय, तर अमोनियामधला, ओके, 1 हायड्रोजन ॲटम कशाने रिप्लेस करणार आहात तुम्ही, 1 अल्काइल ग्रुपने, म्हणजे काय होईल तिथे, RNH2. दिस इज दी एक्झाम्पल ऑफ प्रायमरी अमाइन. ओके, सो सेकंडरी अमाइन म्हणजे काय, रिप्लेसिंग 2 हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमोनिया मॉलिक्यूल बाय अल्काइल ग्रुप और अराइल ग्रुप. ओके, कॉल्ड ॲज सेकंडरी अमाइन. म्हणजे अमोनियामधले मी 2 हायड्रोजन ॲटम रिप्लेस करणार आहे कशाने, तर 2 अल्काइल ग्रुपने किंवा 2 अराइल ग्रुपने, तर त्याला काय म्हणणार तुम्ही, सेकंडरी अमाइन म्हणणार. दिस इज दी सेकंडरी अमाइन. ओके, टर्शरी अमाइन म्हणजे काय, तर बघा, रिप्लेसिंग 3 हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमोनिया मॉलिक्यूल बाय अल्काइल ग्रुप और अराइल ग्रुप. सो अमोनियामधले मी तिन्ही हायड्रोजन ॲटम कशाने रिप्लेस केलेले आहेत, तर 3 अल्काइल ग्रुपने रिप्लेस केलेले आहेत. सो दिस इज दी एक्झाम्पल ऑफ टर्शरी अमाइन. ओके,
इतर आपण एक्झाम्पल बघणार आहोत प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइनचे. आता जर एक्झाम्पल आपण बघितले तर बघा, प्रायमरी अमाइनचं जे एक्झाम्पल आहे CH3NH2, दिस इज दी प्रायमरी अमाइन. ओके, म्हणजे बघा अमोनियामधला 1 हायड्रोजन ॲटम रिप्लेस केलेला आहे 1 अल्काइल ग्रुपने. ओके, सो काय मिळालं तुम्हाला CH3NH2, दिस इज दी एक्झाम्पल ऑफ प्रायमरी अमाइन. त्यानंतर जर सेकंडरी अमाइनचं एक्झाम्पल घेतलं तर बघा C2H5NH, हियर C2H5. ओके, हे काय आहे सेकंडरी अमाइनचं एक्झाम्पल आहे. इथे बघा अमोनियामधले जे 2 हायड्रोजन ॲटम आहे ते कशाने रिप्लेस केलेले आहेत 2 अल्काइल ग्रुपने. म्हणजे इथे एक इथाइल ग्रुप आहे, म्हणजे इथे एक आहे इथाइल ग्रुप, 2 इथाइल ग्रुपने काय केलेले आहेत इथले 2 अमोनियामधले 2 हायड्रोजन ॲटम रिप्लेस केलेले आहेत. ओके, दिस इज दी एक्झाम्पल ऑफ सेकंडरी अमाइन. टर्शरी अमाइनचं जर आपण एक्झाम्पल बघितलं तर बघा CH3N, हियर CH3, हियर CH3. हे कशाचं एक्झाम्पल आहे टर्शरी अमाइनचं एक्झाम्पल आहे. बघा अमोनियामधले 3 हायड्रोजन ॲटम कशाने रिप्लेस केलेले आहेत 3 अल्काइल ग्रुपने रिप्लेस केलेले आहे. सो दिस इज दी एक्झाम्पल ऑफ टर्शरी अमाइन. हे काय बघितले आपण एक्झाम्पल बघितले प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइनचे. तर बघा जेव्हा तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह टॉपिक पाहिला तेव्हा मी असं घेतलेलं बघा CH3CH2Cl. ओके, दिस इज दी प्रायमरी अल्काइल हॅलाइड, दिस इज दी प्रायमरी अल्काइल हॅलाइड. मी अजून एक एक्झाम्पल घेते CH3CH, हियर CH3 अँड Cl. दिस इज दी सेकंडरी अल्काइल हॅलाइड. हे माहिती आहे तुम्हाला, दिस इज दी सेकंडरी अल्काइल हॅलाइड. जसं इथे बघा प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइनच्या बाबतीत नाही आहे. इथे जेव्हा तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह टॉपिक पाहता तेव्हा तुम्ही प्रायमरी अल्काइल हॅलाइड कशाला म्हणता, म्हणजे जो हा हॅलोजन ॲटम आहे तो कुठल्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, म्हणजे प्रायमरी कार्बन ॲटमला अटॅच आहे का सेकंडरी कार्बन ॲटमला अटॅच आहे, त्यावरून तुम्ही असं लिहिता की दिस इज दी प्रायमरी अल्काइल हॅलाइड, टर्शरी अल्काइल हॅलाइड किंवा सेकंडरी अल्काइल हॅलाइड. ओके, इथे बघा हा जो कार्बन ॲटम आहे तो अदर एकाच कार्बनला अटॅच आहे. सो आपण ह्याला म्हणणार प्रायमरी कार्बन ॲटम. आणि ह्या प्रायमरी कार्बन ॲटमला हा जो हॅलोजन ॲटम आहे तो अटॅच आहे. सो दिस इज दी प्रायमरी अल्काइल हॅलाइड असं म्हणतो आपण. ओके, आता इथे बघा हा जो हॅलोजन ॲटम आहे तो सेकंडरी कार्बन ॲटमला अटॅच आहे. सेकंडरी कार्बन ॲटम म्हणजे काय, जो सेकंडरी कार्बन ॲटम आहे या कार्बन ॲटमला आपण सेकंडरी कार्बन ॲटम असं म्हणलेलं आहे, तो अदर 2 कार्बन ॲटमला अटॅच आहे. सो दिस इज दी सेकंडरी कार्बन ॲटम. आणि ह्या सेकंडरी कार्बन ॲटमला तुमचा हॅलोजन ॲटम अटॅच आहे म्हणून काय म्हणलेलं आपण तिथे सेकंडरी अल्काइल हॅलाइड. ओके, तसं इथे प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइनच्या बाबतीत नाही आहे. सपोज मी इथे एक्झाम्पल घेते CH3CH2NH2. हे जर मी एक्झाम्पल घेतलं सो दिस इज दी प्रायमरी अमाइन, दिस इज दी प्रायमरी अमाइन. तर आपण सेकंडरी अमाइनचं एक्झाम्पल घेऊया. सपोज मी असं लिहिते CH3CH2, हियर NH, CH2CH3. ओके, हे कशाचं एक्झाम्पल आहे तर सेकंडरी अमाइनचं एक्झाम्पल आहे. बघा आपण इथे प्रायमरी अल्काइल हॅलाइड किंवा सेकंडरी अल्काइल हॅलाइड कशाला म्हटलेलं, जो तुमचा हॅलोजन ॲटम आहे तो प्रायमरी कार्बन ॲटमला अटॅच आहे का सेकंडरी कार्बन ॲटमला अटॅच आहे किंवा टर्शरी कार्बन ॲटमला अटॅच आहे, त्यावरून आपण म्हटलेलं की दिस इज दी प्रायमरी अल्काइल हॅलाइड, सेकंडरी अल्काइल हॅलाइड और टर्शरी अल्काइल हॅलाइड. तसं अमाइनच्या बाबतीत नाही आहे. तुम्ही ह्याला काय म्हणणार प्रायमरी अमाइन असं म्हणणार. पण इथे बघा हे प्रायमरी अमाइन होऊ शकत नाही. किंवा मी अजून एक असं एक्झाम्पल घेते CH3CH, हियर NH2, हियर CH3. ओके, मी असंच एक्झाम्पल घेतलं हे. तर बघा हे कुठलं अमाइन आहे तर प्रायमरी आहे का सेकंडरी आहे तर हे प्रायमरी अमाइन आहे. दिस इज दी प्रायमरी अमाइन. म्हणजे अमाइनच्या बाबतीत काय आहे, अमाइन जो आहे तो किती कार्बन ॲटमला अटॅच आहे त्यावर डिपेंड आहे की काय तो प्रायमरी अमाइन आहे का सेकंडरी अमाइन आहे. आता बघा हा जो नायट्रोजन ॲटम आहे, ओके, हा जो नायट्रोजन ॲटम आहे तो किती कार्बन ॲटमला अटॅच आहे त्यावर काय डिपेंड आहे की हा प्रायमरी अमाइन आहे का सेकंडरी अमाइन आहे. ओके, इथे हा जो नायट्रोजन ॲटम आहे तो 2 कार्बन ॲटमला अटॅच आहे. सो दिस इज दी सेकंडरी अमाइन. सो आपण इथे एक्झाम्पल बघूया. हा जो नायट्रोजन ॲटम आहे तो अदर एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहे. सो दिस इज दी प्रायमरी अमाइन. ओके, आणि टर्शरी अमाइनचं जर आपण एक्झाम्पल बघितलं तर बघा मी असं लिहिते CH3N, CH3, हियर CH3.
ओके, दिस इज दी टर्शरी अमाइन, म्हणजे जो नायट्रोजन ॲटम आहे तो अदर 3 अल्काइल ग्रुपला किंवा 3 कार्बन ॲटमला अटॅच आहे. सो दिस इज दी टर्शरी अमाइन. ओके, याला काय म्हणलेलं आहे आपण, टर्शरी अमाइन. इथे बघा सेकंडरी अल्काइल हॅड, हे मी एक्झाम्पल इथे असंच लिहिलेलं आहे. बघा ते सेकंडरी अल्काइल हॅलाइड आहे आणि हे प्रायमरी अल्काइल हॅलाइड आहे. बघा हा जो नायट्रोजन ॲटम आहे तो अदर एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहे. सो ह्याला आपण काय म्हटलेलं आहे, प्रायमरी अमाइन असं म्हटलेलं आहे. ओके, आता हा जो हॅलोजन ॲटम आहे तो बघा तो सेकंडरी कार्बन ॲटमला अटॅच आहे. सो आपण याला म्हटलं सेकंडरी अल्काइल हॅलाइड. म्हणजे तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये जे अल्काइल हॅलाइड आहेत त्याचं क्लासिफिकेशन डिफरंट आहे आणि अमाइन्स आहेत प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन, त्याचं क्लासिफिकेशन जे आहे ते डिफरंट आहे. हे फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आपण मी असे काही एक्झाम्पल घेते, त्यावरून तुम्ही मला सांगा की हे प्रायमरी अमाइन आहे का, सेकंडरी अमाइन आहे का, टर्शरी अमाइन आहे. मी काही एक्झाम्पल घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, सपोज मी असं एक्झाम्पल घेतलं, NH हिअर, C2H5 हिअर, C2H5. ओके, सो दिस इज दी सेकंडरी अमाइन. तुम्हाला आत्ता सांगितलं हा जो नायट्रोजन ॲटम आहे तो अदर 2 कार्बन ॲटमला अटॅच आहे. सो दिस इज दी सेकंडरी अमाइन. ओके, सो दिस इज दी सेकंडरी अमाइन. सपोज मी असं एक्झाम्पल घेतलं, हिअर NH2 हिअर CH3 CH3 CH3. दिस इज दी प्रायमरी अमाइन. हे काय आहे, प्रायमरी अमाइन आहे. जो नायट्रोजन ॲटम आहे तो अदर एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहे. सो आपण ह्याला काय म्हटलेलं आहे, प्रायमरी अमाइन असं म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. त्यानंतर मी अजून एक एक्झाम्पल घेते. सपोज मी हे असं एक्झाम्पल घेतलं. ओके, इथे मी लिहिते NH2. आता हे काय आहे, प्रायमरी अमाइन आहे का सेकंडरी. बघा हा जो नायट्रोजन ॲटम आहे तो अदर एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहे. सो दिस इज दी प्रायमरी अमाइन. हे जे आहे ते ॲनिलीन आहे, याला ॲनिलीन असं म्हटलं जातं. ओके, हे ॲनिलीन आहे. त्यानंतर बघा मी अजून 2-3 एक्झाम्पल घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. CH3 CH NH2. हे मी एक्झाम्पल आत्ताच घेतलं तुमचं. ओके, सो दिस इज दी प्रायमरी अमाइन. ओके, हा जो नायट्रोजन ॲटम आहे तो एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहे. सो दिस इज दी प्रायमरी अमाइन. सपोज मी असं एक्झाम्पल घेतलं, दिस इज दी फिनाइल रिंग. ओके, हिअर NH अँड CH3. आता हे काय झालं तर सेकंडरी अमाइन झालं. दिस इज दी सेकंडरी अमाइन. बघा हा जो नायट्रोजन ॲटम आहे हा अदर एका कार्बनला अटॅच आहे आणि इकडे एका, म्हणजे 2 कार्बन ॲटमला अटॅच आहे. सो दिस इज दी सेकंडरी अमाइन. सपोज मी असं एक्झाम्पल घेतलं, PHN हिअर PH. ओके, अँड हिअर PH, म्हणजे फिनाइल रिंग आहे. ओके, सो दिस इज दी टर्शरी अमाइन. म्हणजे हा जो नायट्रोजन ॲटम आहे तो अदर 3 कार्बन ॲटमला अटॅच आहे. सो दिस इज दी टर्शरी अमाइन. हे टर्शरी अमाइनचं एक्झाम्पल आहे. सो इथे मी तुम्हाला काही असे एक्झाम्पल सांगितले, त्यावरून तुम्ही प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन सांगितलं. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, म्हणजे जो नायट्रोजन ॲटम आहे तो किती कार्बन ॲटमला अटॅच आहे त्यावरून तुम्ही तिथे सांगता की हे प्रायमरी अमाइन आहे, सेकंडरी आहे का, टर्शरी अमाइन आहे. तर बघा आपलं अजून एक क्लासिफिकेशन बघायचं राहिलेलं आहे, क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. ओके, बघा फर्स्ट वन इज दी सिंपल अमाइन. First one is the simple amines and second one is the mixed amines. Mixed amines. Okay, तर आता simple amines जे आहेत they are further classified as 2 types. Okay, they are further classified as 2 types. First one is the aliphatic amines. First one is the aliphatic amines and second one is the aromatic amines. सेकंड वन इज दी ॲरोमॅटिक अमाइन्स. आता इथे ॲलिफॅटिक अमाइन्सचं काय एक्झाम्पल असेल तर बघा, ॲलिफॅटिक अमाइन्सचं जे एक्झाम्पल आहे ते बघा, CH3NH CH3. हे काय आहे, ॲलिफॅटिक सिंपल अमाइन्सचं एक्झाम्पल आहे.
ओके सर सिंपल अमाइन म्हणजे काय तर जे अल्काइल ग्रुप आहे ते सेम असतील. ओके सो आपण त्याला सिंपल अमाइन म्हणतो, जसं आपण सिंपल इथर मिक्स्ड इथर बघितलं त्या पद्धतीने. ओके सो हे जे अल्काइल ग्रुप आहे ते सेम असतील त्याला आपण सिंपल अमाइन म्हणणार आहोत. सो हे ॲलिफॅटिक सिंपल अमाइनचं एक्झाम्पल आहे. ॲरोमॅटिक अमाइनचं एक्झाम्पल बघणार आहोत. ओके तर बघा ॲरोमॅटिक सिंपल अमाइनचं एक्झाम्पल असं असेल पीएच हिअर NH आणि हे पीएच म्हणजे फिनाइल रिंग असेल दोन्ही साईडला. तर हे कशाचं एक्झाम्पल आहे, ॲरोमॅटिक सिंपल अमाइनचं एक्झाम्पल आहे. ओके सिंपल अमाइन म्हणजे काय तर जे नायट्रोजन ॲटम आहे त्याच्या दोन्ही साईडला सेम अल्काइल ग्रुप किंवा अराइल ग्रुप असतील त्याला आपण सिंपल अमाइन्स असं म्हणतो. आता जे प्रायमरी अमाइन आहेत म्हणजे कुठले CH3 CH2 NH2. ओके हे जे प्रायमरी अमाइन आहेत ते काय असतात, ते कशामध्ये मोडतात तर सिंपल अमाइनमध्ये मोडतात. ओके जे प्रायमरी अमाइन्स असतील ते सिंपल अमाइन्स आहेत. म्हणजे जर तुम्ही ते ॲनिलीन जरी घेतलं तर ते काय आहे सिंपल अमाइन आहे. म्हणजे जे प्रायमरी अमाइन्स असतात ते काय असतात तर सिंपल अमाइन्स असतात. ओके मग आपण इथे हे क्लासिफिकेशन कशावरून करतो सिंपल मिक्स अमाइनचं, तर हे आपण सेकंडरी अँड टर्शरी अमाइनवरून आपण इथे त्याचं क्लासिफिकेशन करतो. ठीक आहे तर हे बघितलेलं आहे आपण सिंपल अमाइनचं क्लासिफिकेशन. दे आर फर्दर टू टाइप्स. फर्स्ट वन इज दी ॲलिफॅटिक अमाइन अँड सेकंड वन इज दी ॲरोमॅटिक अमाइन्स. आता जे सेकंड जे आहे मिक्स्ड अमाइन्स. ओके मिक्स्ड अमाइन्स म्हणजे सिंपल इथर मिक्स्ड इथर याप्रमाणे मिक्स्ड अमाइन. ओके दे आर ऑल्सो क्लासिफाईड ॲज टू टाइप्स. ओके फर्स्ट वन इज दी ॲलिफॅटिक अमाइन्स. First one is the aliphatic amines and second one is the aromatic amines and second one is the aromatic amines. ओके सर ॲलिफॅटिक अमाइन्स जे आहेत त्याचं आपण बघणार आहोत एक्झाम्पल. ॲलिफॅटिक मिक्स्ड अमाइनचं एक्झाम्पल CH3 हिअर NH and here C2H5 हे काय आहे ॲलिफॅटिक अमाइन्सचं एक्झाम्पल आहे. ओके म्हणजे ॲलिफॅटिक मिक्स्ड अमाइन्सचं एक्झाम्पल आहे. म्हणजे हे हा जो नायट्रोजन ॲटम आहे त्याच्या दोन्ही साईडला डिफरंट अल्काइल ग्रुप असतील तर त्याला आपण काय म्हणणार मिक्स्ड अमाइन म्हणणार. ओके सो दिस इज दी ॲलिफॅटिक कंपाऊंड म्हणजे इथे काय आहे ॲलिफॅटिक मिक्स्ड अमाइनचं एक्झाम्पल आहे. सो दिस इज दी ॲलिफॅटिक मिक्स्ड अमाइन. आता इथे आपण बघणार आहोत ॲरोमॅटिक अमाइनचं जर मी एक्झाम्पल घेतलं तर काय येईल बघा PH हिअर NH हिअर CH3 किंवा मी असं लिहिते CH3 हिअर PH. आता हे काय आहे तर ॲरोमॅटिक मिक्स्ड अमाइनचं एक्झाम्पल आहे. ओके तर इथे आपण क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. Classification they are classified as two types. First one is the simple amine and second one is the mixed amine. Okay so simple amine they are further classified as aliphatic amine and aromatic amine. So also mixed amine is the classified as further aliphatic amine and aromatic amine. जसे आपण इथे एक्झाम्पल ही बघितलेले आहेत. ओके तर इथे आपण क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स तेही पाहिलं. त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नॉमेनक्लेचर बघणार आहोत. ओके तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नॉमेनक्लेचर बघणार आहोत.